नमस्कार मित्रांनो, DMI TV मध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे। आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे एक अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ। मित्रांनो, नुकतीच 11 जानेवारी 2026 रोजी झालेली MPSC ग्रुप सी ची पूर्व परीक्षा आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाची होती। आपल्या मागील व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक 1 ते 10 पर्यंतच्या सर्व प्रश्नांचे सविस्तर विश्लेषण आणि उत्तरे पाहिली आहेत। त्याला तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद। आजच्या या भागात आपण त्यापुढील प्रवास सुरू करणार आहोत। आज आपण प्रश्न क्रमांक 11 ते 20 या प्रश्नांचे फक्त उत्तरच नाही, तर त्यामागील संकल्पना आणि सविस्तर विश्लेषण डिटेल्ड एनालिसिस पाहणार आहोत, जेणेकरून आगामी परीक्षांमध्ये तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल। तर वेळ न घालवता सुरू करूया आजचा हा विशेष भाग। प्रश्न 11। भारतामध्ये प्रथम क्लोन कृतक पद्धतीने जन्मलेले गीर गाईच्या वासराचे नाव रिकामी जागा होते। कपिला, 2 सरस्वती, 3 लुनी, 4 गंगा। उत्तर 4 गंगा। सविस्तर स्पष्टीकरण। भारताने दुग्धोत्पादन क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर करून एक मोठे पाऊल उचलले आहे। त्याबद्दलचे काही महत्त्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे आहेत। ऐतिहासिक घटना। मार्च 2023 मध्ये हरियाणामधील राष्ट्रीय डेअरी संशोधन संस्थेने NDRI करनाल येथे क्लोनिंग तंत्रज्ञानाद्वारे भारतातील पहिल्या गीर जातीच्या मादी वासराची निर्मिती केली। नाव। या वासराचे नाव गंगा ठेवण्यात आले आहे। जातीचे महत्त्व। गीर ही मूळची गुजरातची गाय असून ती तिच्या जास्त दूध देण्याच्या क्षमतेसाठी आणि उष्ण हवामानातील प्रतिकारशक्तीसाठी जगप्रसिद्ध आहे। तंत्रज्ञान। हे वासरू तयार करण्यासाठी सोन्यासारख्या मौल्यवान मानल्या जाणाऱ्या देशी गायींच्या संवर्धनासाठी सोमॅटिक सेल न्यूक्लियर ट्रान्सफर SCNT तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला। उद्देश। उच्च दूध उत्पादन देणाऱ्या देशी गायींच्या जातींची संख्या वाढवणे हा या प्रयोगामागचा मुख्य उद्देश। प्रश्न 12वा। संयुक्त राष्ट्रसंघाच्या जागतिक कार्यसूची आराखडा 2015 नुसार शाश्वत विकासाची किती उद्दिष्टे निश्चित केली आहेत? 1 17 2 20 3 15 4 10। उत्तर पर्याय क्रमांक 1 17। सविस्तर स्पष्टीकरण डिटेल्ड एक्सप्लेनेशन। सप्टेंबर 2015 मध्ये न्यूयॉर्क येथे झालेल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेत शाश्वत विकास उद्दिष्टे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स SDGs स्वीकारण्यात आली। यालाच अजेंडा 2030 असेही संबोधले जाते। या आराखड्याची काही मुख्य वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत। उद्दिष्टांची संख्या। या अंतर्गत एकूण 17 मुख्य उद्दिष्टे आणि 169 उपध्येये टार्गेट्स निश्चित करण्यात आली आहेत। कालावधी। ही उद्दिष्टे 1 जानेवारी 2016 पासून लागू झाली असून ती 2030 पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे। उद्देश। गरिबी निर्मूलन, पर्यावरणाचे रक्षण, विषमता कमी करणे आणि सर्वांसाठी शांतता व समृद्धी सुनिश्चित करणे हा यामागचा प्रमुख उद्देश आहे। सहस्रक विकास उद्दिष्टांची जागा। यापूर्वी 2015 पर्यंत सहस्रक विकास उद्दिष्टे MDGs कार्यरत होती, त्यांची जागा आता या 17 शाश्वत विकास उद्दिष्टांनी घेतली आहे। प्रमुख 17 उद्दिष्टे थोडक्यात। 1 गरिबीचा पूर्णतः नायनाट करणे। 2 भूकमुक्ती, 0 हंगर। 3 उत्तम आरोग्य आणि कल्याण। 4 दर्जेदार शिक्षण। 5 लैंगिक समानता। 6 स्वच्छ पाणी आणि स्वच्छता। 7 परवडणारी आणि स्वच्छ ऊर्जा। 8 सन्मानजनक काम आणि आर्थिक वाढ। 9 उद्योग, नाविन्यता आणि पायाभूत सुविधा। 10 असमानता कमी करणे। 11 शाश्वत शहरे आणि समुदाय। 12 जबाबदार उपभोग आणि उत्पादन। 13 हवामान कृती। 14 पाण्याखालील जीवन। 15 जमिनीवरील जीवन। 16 शांतता, न्याय आणि मजबूत संस्था। 17 उद्दिष्टपूर्तीसाठी भागीदारी। प्रश्न क्रमांक 13। योग्य जोड्या जुळवा। खनिजे व उत्खनन क्षेत्र। अ मॅग्नीज 1 सुरजागड, ब लोह खनिज 2 जानोली, क बॉक्साइट 3 चिखला, ड क्रोमाइट 4 उदगिरी। पर्याय 1 A3 B4 क2 D1 2 A1 B2 क4 D3 3 A3 B1 क4 D2 4 A3 B1 क2 D4। या प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय क्रमांक 3 A3 B1 क4 D2 हे आहे। सविस्तर स्पष्टीकरण। महाराष्ट्रातील खनिज संपत्ती आणि त्यांची उत्खनन क्षेत्रे यांच्यातील संबंध समजून घेणे भूगोलाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे। मॅग्नीज या खनिजाचा विचार केला तर महाराष्ट्रात प्रामुख्याने भंडारा आणि नागपूर जिल्ह्यांत याचे साठे आढळतात। भंडारा जिल्ह्यातील चिखला हे मॅग्नीजच्या उत्खननासाठी अत्यंत प्रसिद्ध क्षेत्र आहे, म्हणून अ ची जोडी 3 क्रमांकाशी जुळते। लोह खनिजाच्या बाबतीत गडचिरोली जिल्हा अग्रेसर आहे।
गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील सुरजागड डोंगराच्या रांगांमध्ये उच्च दर्जाच्या लोहखनिजाचे साठे सापडतात, त्यामुळे ब ची जोडी 1 क्रमांकाशी लागते. बॉक्साईट हे ॲल्युमिनियमचे प्रमुख धातूक असून ते प्रामुख्याने कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळते. कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील उदगिरी हे बॉक्साईटच्या उत्खननासाठी ओळखले जाणारे प्रमुख ठिकाण आहे, म्हणून क ची जोडी 4 शी जुळते. शेवटी क्रोमाइट हे खनिज प्रामुख्याने रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि भंडारा जिल्ह्यात आढळते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील जानोली हे क्रोमाइटच्या खाणींसाठी प्रसिद्ध असलेले क्षेत्र आहे, त्यामुळे ड ची जोडी 2 क्रमांकाशी जुळते. अशा प्रकारे खनिजे आणि त्यांच्या खाणक्षेत्रांचा हा योग्य क्रम पर्याय क्रमांक 3 मध्ये अचूकपणे दर्शविला आहे. प्रश्न क्रमांक 14. प्रश्न: खालीलपैकी कोणते प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना 2025 चे उद्दिष्ट नाही? अ. मासेमारांची सामाजिक, भौतिक व आर्थिक सुरक्षा. ब. मासेमारांचे उत्पन्न 4 पटीने वाढवणे. क. शाश्वत पद्धतीने मत्स्य व्यवसायाच्या क्षमतेचा वापर. ड. मासे उत्पादन आणि उत्पादकता वाढवणे. 1. सर्वच प्रमुख उद्दिष्टे आहेत. 2. फक्त अ, क आणि ड उद्दिष्टे आहेत, ब उद्दिष्ट नाही. 3. फक्त अ आणि ब उद्दिष्टांत नाहीत. 4. फक्त क आणि ड उद्दिष्टांत नाहीत. या प्रश्नाचे बरोबर उत्तर 2. फक्त अ, क आणि ड उद्दिष्टे आहेत, ब उद्दिष्ट नाही हे आहे. सविस्तर स्पष्टीकरण: प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना (MMSY) ही मत्स्य व्यवसाय क्षेत्राच्या शाश्वत विकासासाठी केंद्र सरकारने सुरू केलेली एक महत्त्वपूर्ण योजना आहे. या योजनेच्या उद्दिष्टांचे विश्लेषण खालीलप्रमाणे आहे. उत्पन्नाचे लक्ष्य पर्याय ब चुकीचा का आहे? सरकारने या योजनेअंतर्गत मासेमारांचे आणि मत्स्य शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट, डबल करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, 4 पट नाही. त्यामुळे विधान ब हे तांत्रिकदृष्ट्या चुकीचे ठरते. उत्पादन आणि उत्पादकता पर्याय ड या योजनेचे मुख्य लक्ष्य 2024 ते 25 पर्यंत मासे उत्पादन 220 लाख टनांपर्यंत नेण्याचे आहे. तसेच प्रति हेक्टर उत्पादकता वाढवण्यावरही यात भर दिला आहे. सामाजिक आणि आर्थिक सुरक्षा पर्याय अ. मासेमारांना विमा संरक्षण, आपत्ती काळात मदत आणि आधुनिक पायाभूत सुविधा पुरवून त्यांची सामाजिक आणि आर्थिक स्थिती सुधारणे हे या योजनेचे महत्त्वाचे अंग आहे. शाश्वत विकास पर्याय क. मत्स्य व्यवसाय करताना पर्यावरणाचा समतोल राखणे, आधुनिक तंत्रज्ञानाचा उदा. बायोफ्लॉक रिसर्क्युलेटरी ॲक्वाकल्चर सिस्टम RIS वापर करून संसाधनांचा योग्य वापर करणे हे या योजनेचे गाभा उद्दिष्ट आहे. प्रश्न क्रमांक 15. यमुना नदीच्या उपनद्यांना पूर्व ते पश्चिम अशा क्रमाने लावा. नद्या: सिंध, चंबळ, बेटवा, केन. पर्याय 1. सिंध, चंबळ, केन, बेटवा. 2. केन, बेटवा, सिंध, चंबळ. 3. केन, सिंध, बेटवा, चंबळ. 4. केन, चंबळ, बेटवा, सिंध. उत्तर 2. केन, बेटवा, सिंध, चंबळ. सविस्तर स्पष्टीकरण: यमुना नदी ही गंगेची सर्वात मोठी उपनदी आहे. मध्य प्रदेश आणि राजस्थानमधून येणाऱ्या या उपनद्या यमुनेला दक्षिण दिशेकडून उजव्या बाजूने येऊन मिळतात. नकाशावर या नद्यांचा क्रम पूर्वेकडून पश्चिमेकडे ईस्ट टू वेस्ट खालीलप्रमाणे लागतो. केन ही या गटातील सर्वात पूर्वेकडील नदी आहे. ती उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यात यमुनेला मिळते. बेटवा ही केनच्या पश्चिमेला असून हमीरपूर जवळ यमुनेला मिळते. सिंध ही नदी बेटवा आणि चंबळच्या दरम्यान वाहते. लक्षात ठेवा, ही सिंधू इंडस नदी नसून मध्य भारतातील सिंध नदी आहे. चंबळ ही या गटातील सर्वात पश्चिमेकडील नदी आहे. ती इटावाजवळ यमुनेला मिळते. थोडक्यात क्रम पूर्वेकडून पश्चिमेकडे: केन, बेटवा, सिंध, चंबळ. महत्त्वाची टीप: जर हाच प्रश्न पश्चिमेकडून पूर्वेकडे असा विचारला असता तर योग्य क्रम चंबळ, सिंध, बेटवा, केन असा आला असता. प्रश्न क्रमांक 16. महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण 2025 नुसार महाराष्ट्रातील महामार्गांवर किती अंतरावर इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन्स बसवले जातील? 1. 25 किलोमीटर. 2. 40 किलोमीटर. 3. 50 किलोमीटर. 4. 100 किलोमीटर. अचूक पर्याय आहे 1. 25 किलोमीटर. सविस्तर स्पष्टीकरण: महाराष्ट्र सरकारने राज्याला इलेक्ट्रिक वाहनांचे EV हब बनवण्यासाठी महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण जाहीर केले आहे. या धोरणांतर्गत चार्जिंग पायाभूत सुविधांच्या निर्मितीवर विशेष भर देण्यात आला आहे. महामार्गावरील सुविधा: राज्यातील प्रमुख महामार्गांवर वाहनधारकांना चार्जिंगची चिंता भासू नये, रेंज अँक्झायटी यासाठी दर 25 किलोमीटर अंतरावर किमान एक चार्जिंग स्टेशन उभारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. प्रमुख महामार्ग विशेषतः मुंबई-पुणे एक्सप्रेसवे, मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग आणि नाशिक-पुणे यांसारख्या वर्दळीच्या मार्गांवर ही सुविधा प्राधान्याने दिली जात आहे.
धोरणाचे उद्दिष्ट 2025 पर्यंत सार्वजनिक वाहतुकीचे किमान 25% विद्युतीकरण करणे आणि नवीन नोंदणी होणाऱ्या वाहनांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा वाटा वाढवणे हे सरकारचे मुख्य लक्ष्य आहे. शहरी भाग, महामार्गांसोबतच प्रमुख शहरामध्ये दर 3 किलोमीटरच्या अंतराने चार्जिंग स्टेशन्सचे जाळे निर्माण करण्याचे नियोजन आहे. प्रश्न क्रमांक 17. कोपेन यांनी केलेल्या हवामान वर्गीकरणानुसार भारताच्या पश्चिम किनारी प्रदेशात मुंबईच्या दक्षिणेकडे कोणत्या प्रकारचे हवामान आढळते? 1. AW उष्णकटिबंधीय सव्हाना प्रकार. 2. AS कोरड्या उन्हाळ्यासह मान्सून प्रकार. 3. AMW कमी कोरड्या हिवाळ्यासह मान्सून प्रकार. 4. BSHW अर्धशुष्क स्टेपी प्रकार. उत्तर. या प्रश्नाचे बिनचूक उत्तर पर्याय क्रमांक 3 AMW कमी कोरड्या हिवाळ्यासह मान्सून प्रकार हे आहे. सविस्तर स्पष्टीकरण. व्लादिमीर कोपन यांनी तापमानातील बदल आणि पर्जन्यमान यांच्या आधारे भारताचे विविध हवामान विभागांत वर्गीकरण केले आहे. भारताचा पश्चिम किनारा, ज्यामध्ये प्रामुख्याने कोकण, गोवा आणि मलबार किनारपट्टीचा समावेश होतो, AMW प्रकारच्या हवामानात मोडतो. 1. AMW हवामानाची वैशिष्ट्ये. A. ट्रॉपिकल उष्णकटिबंधीय हवामान, जिथे वर्षाच्या सर्व महिन्यांत सरासरी तापमान 18°C जास्त असते. M. मान्सून प्रकारचा पाऊस. येथे उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात नैऋत्य मान्सून वाऱ्यांमुळे खूप जास्त पाऊस पडतो. W. शॉर्ट ड्राय विंटर कमी कालावधीचा कोरडा हिवाळा. या प्रदेशात हिवाळ्याचा ऋतू तुलनेने कोरडा असतो, मात्र तो अत्यंत कमी कालावधीसाठी असतो. 2. हा प्रदेश नेमका कोठे आहे? पश्चिम घाटाच्या पश्चिमेकडील किनारपट्टीचा प्रदेश, मुंबईच्या दक्षिणेपासून ते कन्याकुमारीपर्यंत यामध्ये येतो. येथे वार्षिक पर्जन्यमान 250 सेंटीमीटरपेक्षा जास्त असते, ज्यामुळे येथे उष्णकटिबंधीय सदाहरित वने आढळतात. 3. इतर पर्यायांचे विश्लेषण. AW ट्रॉपिकल सवन्ना हे हवामान बहुतांश दक्षिण द्वीपकल्पीय पठारावर, उदा. महाराष्ट्र पठार, कर्नाटकचा काही भाग आढळते. येथे उन्हाळा खूप उष्ण असतो आणि हिवाळा कोरडा असतो. AS मॉन्सून विथ ड्राय समर हे हवामान भारताच्या पूर्व किनारपट्टीवर, विशेषतः कोरोमंडल किनारपट्टीवर तमिळनाडू आढळते, जिथे उन्हाळ्यात पाऊस पडत नाही तर हिवाळ्यात परतीचा मान्सून पाऊस पडतो. BSHW सेमी ॲरिड स्टेप हे हवामान उत्तर पश्चिम भारत, राजस्थानचा काही भाग आणि पश्चिम घाटाच्या पर्जन्यछायेच्या प्रदेशात आढळते. प्रश्न क्रमांक 18. खालील विधानांपैकी चुकीचे विधान कोणते आहे? अ. उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि मणिपूर ही भारतातील राज्ये नेपाळच्या सीमेला लागून आहेत. ब. नेपाळ हा एक भूपरिवेष्टित लँडलॉक देश आहे, जो चीन आणि भारत या 2 महाकाय देशांमध्ये वसलेला आहे. अ. भूतान हा देश नेपाळ या देशाचा शेजारी आहे. 1. अ आणि ब. 2. ब आणि क. 3. क आणि अ. 4. फक्त क. उत्तर पर्याय 3 क आणि अ ही दोन्ही विधाने चुकीची आहेत. सविस्तर स्पष्टीकरण. दिलेल्या विधानांचे विश्लेषण खालीलप्रमाणे आहे. विधान अ का चुकीचे आहे? नेपाळच्या सीमेला भारताची एकूण 5 राज्ये लागून आहेत. ती खालीलप्रमाणे आहेत. 1. उत्तराखंड. 2. उत्तर प्रदेश. 3. बिहार. 4. पश्चिम बंगाल. 5. सिक्कीम. दिलेल्या विधानामध्ये मणिपूरचा उल्लेख केला आहे. मणिपूरची सीमा म्यानमारला लागून आहे, नेपाळला नाही, त्यामुळे हे विधान चुकीचे ठरते. विधान ब का बरोबर आहे? भूपरिवेष्टित लँडलॉक्ड ज्या देशाला समुद्रकिनारा लाभलेला नसतो आणि जो चहूबाजूंनी जमिनीने इतर देशांनी वेढलेला असतो, त्याला भूपरिवेष्टित देश म्हणतात. नेपाळच्या उत्तरेला चीन, तिबेट आहे आणि दक्षिण, पूर्व व पश्चिमेला भारत आहे. नेपाळला कोणताही स्वतंत्र समुद्रकिनारा नाही, त्यामुळे हे विधान पूर्णपणे सत्य आहे. विधान क का चुकीचे आहे? नकाशा पाहिल्यास असे लक्षात येते की नेपाळ आणि भूतान या 2 देशांच्या दरम्यान भारताचे सिक्कीम राज्य येते. नेपाळ आणि भूतान यांच्यात थेट सीमा नाही, त्यांच्यात साधारण 60 ते 70 किमीचे अंतर आहे. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या भूतान हा नेपाळचा थेट शेजारी देश, सीमेला लागून असलेला नाही. प्रश्न क्रमांक 19. थंड हवेचे ठिकाण आणि जिल्हा या संदर्भात खालीलपैकी चुकीचे विधान कोणते? 1. पाल जळगाव. 2. तोरणमाळ धुळे. 3. महाबळेश्वर सातारा. 4. लोणावळा पुणे. उत्तर या प्रश्नातील चुकीचे विधान पर्याय क्रमांक 2 तोरणमाळ धुळे हे आहे. सविस्तर स्पष्टीकरण. दिलेल्या पर्यायांपैकी तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण धुळे जिल्ह्यात नसून ते नंदुरबार जिल्ह्यात आहे. इतर सर्व जोड्या योग्य आहेत. खाली प्रत्येक ठिकाणाची अधिक माहिती दिली आहे. पाल जळगाव. पाल हे जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगांमध्ये वसलेले एक सुंदर थंड हवेचे ठिकाण आहे. तोरणमाळ नंदुरबार हे सातपुडा पर्वतातील 2ऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण आहे. हे नंदुरबार जिल्ह्यात येते, धुळे जिल्ह्यात नाही, त्यामुळे हे विधान चुकीचे ठरते. महाबळेश्वर सातारा
हे महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण असून ते सातारा जिल्ह्यात सह्याद्रीच्या रांगांमध्ये आहे. याला महाराष्ट्राचे नंदनवन असेही म्हणतात. लोणावळा, पुणे जिल्ह्यातील सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर असलेले हे लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. महाराष्ट्रातील इतर काही महत्त्वाची थंड हवेची ठिकाणे: चिखलदरा, अमरावती, विदर्भ. माथेरान, रायगड. समुद्रसपाटीपासून सर्वात जवळचे थंड हवेचे ठिकाण: अंबोली, सिंधुदुर्ग. महाराष्ट्रातील सर्वात जास्त पावसाचे ठिकाण: भंडारदरा, अहमदनगर. प्रश्न क्रमांक 20. खालील विधानांमधून चुकीचे विधान ओळखा. 1. वर्धा व वैनगंगा या नद्यांचा संगम चंद्रपूरच्या नैऋत्येस आहे. 2. कान्हान, पेंच, बाग या वैनगंगा नदीच्या उपनद्या आहेत. 3. वैनगंगा नदीच्या डाव्या तीरावर पूस, अरुणावती, वाघाडी आणि खुनी या उपनद्या येऊन मिळतात. 4. तावरजा, तेरणा, मन्याड, गिरणा इत्यादी मांजरा नदीच्या उपनद्या गोदावरीस येऊन मिळतात. उत्तर: दिलेल्या विधानांपैकी विधान 1, 3 आणि 4 ही चुकीची आहेत. टिप: स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून या प्रश्नात एकापेक्षा जास्त विधाने चुकीची आहेत, परंतु मुख्य तांत्रिक चूक विधान क्रमांक 3 आणि 4 मध्ये स्पष्टपणे दिसते. सविस्तर स्पष्टीकरण. विधान 1 चे विश्लेषण. वर्धा आणि वैनगंगा या नद्यांचा संगम शिवणी, गडचिरोली जिल्हा जवळील चपराळा येथे होतो. या संगमानंतर तयार होणाऱ्या संयुक्त प्रवाहाला प्राणहिता म्हणतात. हा संगम चंद्रपूर जिल्ह्याच्या पूर्वेस आग्नेयेस आहे, नैऋत्येस नाही. चंद्रपूरच्या नैऋत्येस वर्धा नदी वाहत असली तरी वैनगंगेचा संगम तिथे होत नाही. विधान 2 चे विश्लेषण. हे विधान बरोबर आहे. कान्हान, पेंच, बाग आणि चुलबंद या वैनगंगेच्या महत्त्वाच्या उपनद्या आहेत. विधान 3 चे विश्लेषण. हे विधान चुकीचे आहे. पूस, अरुणावती, वाघाडी आणि खुनी या पैनगंगा नदीच्या उपनद्या आहेत, वैनगंगेच्या नाहीत. विधान 4 चे विश्लेषण. हे विधान चुकीचे आहे. तावरजा, तेरणा, मन्याड आणि लिंबोटी या मांजरा नदीच्या उपनद्या आहेत, परंतु या विधानात गिरणा नदीचा उल्लेख आहे, जी तापी नदीची उपनदी आहे. ती मांजरा किंवा गोदावरी खोऱ्यात येत नाही. तसेच या उपनद्या थेट गोदावरीला न मिळता प्रथम मांजरा नदीला मिळतात आणि मांजरा नदी पुढे गोदावरीला मिळते. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण MPSC ग्रुप सी च्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न क्रमांक 11 ते 20 अत्यंत सोप्या भाषेत समजून घेतले. मला आशा आहे की या प्रश्नांचे स्वरूप आणि त्यांची उत्तरे तुम्हाला स्पष्ट झाली असतील. जर तुम्हाला या प्रश्नांबाबत काही शंका असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. पुढील भागात काय असेल? आमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याच प्रश्नपत्रिकेतील प्रश्न क्रमांक 21 ते 30 सविस्तरपणे सोडवणार आहोत. त्यामुळे तो व्हिडिओ सुद्धा नक्की पहा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या इतर मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि आपल्या DMITV चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. अभ्यास करत रहा, यश नक्कीच तुमचे असेल. धन्यवाद.